नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2025चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत. तसेच एलॉन मस्क हा आता $500 अब्ज संपत्तीचा मालक झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. तसेच 2025 मध्ये इराणी ट्रॉफी ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे. कोल्ड्रीफ या कप सिरपवर नेमकी बंदी कोणत्या कारणाने घालण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ हे का बंद झालेले आहे. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान साने ताकाची या कोणत्या पक्षाच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजेच LDP. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे आणि परीक्षेमध्ये नवनियुक्त पंतप्रधान ते कोणत्याही देशातील असतील तरी त्यांच्या पक्षाबद्दलची माहिती विचारली जाते. ही आता रिसेंटच्या एक्झामवरून आता लक्षात आलेले आहे. त्यामुळे आपल्याला अशा न्यूज माहिती असणं आणि त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान साने ताकाची या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाच्या आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 7 ऑक्टोबर 1919 नवजीवन वृत्तपत्र हे आजच्या दिवशी प्रकाशित झालेले होते आणि या वृत्तपत्राचे संपादक होते महात्मा गांधी. 7 ऑक्टोबर 1905 पुण्यामध्ये विलायती कपड्यांची होळी करण्यात आलेली होती. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. 7 ऑक्टोबर 1866 मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा दिनविशेषनंतर आता आपण सविस्तरपणे आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. ते याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, मेरी ब्रुंको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकाकुची. पर्याय क्रमांक 2, जेनिफर डोडना, इमॅन्युएल शार्पेंटियर आणि विल्यम कॅलिन. पर्याय क्रमांक 3, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट टीम आणि पर्याय क्रमांक 4, इस्रायल बायोलॉजी ग्रुप. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेरी ब्रुंको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकागुची. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच 2025चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते जाहीर झालेले आहेत आणि 2025चे हे पुरस्कार मिळवलेले पुरस्कारार्थी आहेत मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीने 2025चा शरीर क्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर केलेला आहे आणि या तिघांना तो पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचा शोध म्हणजे पेरिफेरल इम्युन टॉलरन्स या विषयावर आहे. म्हणजेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम कशी नियंत्रित होते जेणेकरून ती स्वतःच्या पेशींवर हल्ला करू नये याबद्दलचं त्यांचं संशोधन होतं. मेरी ई ब्रुंको या सिनियर प्रोग्राम मॅनेजर आहेत इन्स्टिट्यूट ऑफ सिस्टीम बायोलॉजी, सिॲटल USA येथे. फ्रेड राम्सडेल हे सायंटिफिक ॲडवायझर आहेत सोनमा बायथोराप्युटिक्स, सॅन फ्रान्सिस्को USA येथे. आणि शिमोन साकागुची हे विशिष्ट प्रोफेसर आहेत इम्युनॉलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटर, ओसाका युनिव्हर्सिटी, जपान येथे. तर लक्षात असू द्या, हे तीनही नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, एलॉन मस्क यांच्या प्रमुख कंपन्यांपैकी खालीलपैकी कोणती नाही. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, टेस्ला, पर्याय क्रमांक 2, SpaceX, पर्याय क्रमांक 3, XAI आणि पर्याय क्रमांक 4, OpenAI. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, OpenAI. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच एलॉन मस्क हे $500 अब्ज संपत्तीचे मालक झालेले आहेत आणि $500 अब्ज असलेले संपत्ती असलेले ते पहिले व्यक्ती बनलेले आहेत. 2025च्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये $500 अब्ज हा निव्वळ संपत्तीचा टप्पा त्यांनी ओलांडला आणि ते जगातील पहिले व्यक्ती बनलेले आहेत ज्यांनी हा टप्पा गाठलेला आहे. 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान हा त्यांनी टप्पा गाठलेला होता. त्यांच्या कंपन्या होत्या टेस्ला, SpaceX आणि XAI या कंपन्यांचे ते मुख्याधिकारी आहेत. डिसेंबरमध्ये $400 अब्ज किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या ते पहिले व्यक्ती बनलेले होते.
त्यामुळे लक्षात असू द्या, एलॉन मस्क हे नाव आता सध्या चर्चेमध्ये आहे आणि आपल्या परीक्षेमध्ये देखील विचारले जाऊ शकते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. 2025मध्ये इराणी ट्रॉफी ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 सौराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 रेस्ट ऑफ इंडिया आणि पर्याय क्रमांक 4 विदर्भ. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदर्भ. तर नुकतेच विदर्भाने तिसऱ्यांदा इराणी ट्रॉफी यावर मोहर उमटवलेली आहे. विजेता संघ विदर्भ असलेला आहे आणि उपविजेता आहे रेस्ट ऑफ इंडिया म्हणजेच ROI. विदर्भ संघाचा कर्णधार होता अक्षय वाडकर, तर रेस्ट ऑफ इंडिया या संघाचा कर्णधार होता रजत पाटीदार. हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर 2025 या दरम्यान खेळवला गेला आणि हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर या ठिकाणी भरवण्यात आलेला होता. विदर्भाने 93 धावांनी हा विजय मिळवलेला आहे आणि विदर्भाचा हा तिसरा विजय आहे. म्हणजेच 2017-18, 2018-19 आणि 2025-26 अशा तिन्ही वर्षी त्यांनी हा इराणी करंडक पटकावलेला आहे. आणि या मॅचमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे अथर्व तायडे, 143 धावा. विदर्भाने आत्तापर्यंत 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेळी इराणी कप देखील त्यांनी जिंकलेला आहे. आणि विदर्भ हा एकमेव संघ आहे ज्याने रणजी जिंकल्यानंतर इराणी कपही 100% यश मिळवत जिंकलेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रणजी ट्रॉफी ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरवली जाते आणि यामध्ये जिंकलेला जो संघ असतो तो इतर जो उरलेले खेळाडू आहेत त्यांच्याशी मिळून जो तयार झालेला संघ आहे म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया यांच्या विरुद्ध तो खेळतो. आणि 3ही वेळा म्हणजे ज्या वेळी विदर्भाने रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे त्यांनी 3ही वेळा इराणी करंडक देखील पटकावलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाची स्थापना कधी झाली? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2001, पर्याय क्रमांक 2 2005, पर्याय क्रमांक 3 2010 आणि पर्याय क्रमांक 4 2014. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2005. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ बंद करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि या राज्य सरकारच्या निर्णयाला आता सर्वांनी मान्यता देखील दिलेली आहे. या मंडळाची स्थापना 2005 साली करण्यात आली, ज्यावेळी शरद पवार हे कृषी मंत्री होते. आता 60% केंद्र सरकार तर 40% राज्य सरकार हा निधी देत असतं. अगोदर केंद्राचा 100% निधी होता. 2014-15 पासून केंद्राचा निधी बंद झाल्याने कामकाज याचे बंद होते. त्यामुळे लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ आता बंद करण्यात आलेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घालण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 निकृष्ट दर्जाचा साखर वापर, पर्याय क्रमांक 2 डायइथिलीन ग्लायकॉल हा विषारी घटक आढळणे, पर्याय क्रमांक 3 कालबाह्य औषधांचा वापर करणे आणि पर्याय क्रमांक 4 चुकीचे ब्रँड नाव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायइथिलीन ग्लायकॉल हा विषारी घटक आढळणे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच कोल्ड्रिफ कप सिरप हे खूप चर्चेमध्ये आहे आणि यामुळे काही विद्यार्थ्यांचा किंवा काही मुलांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि यामुळेच संपूर्ण देशभरामध्ये आता याची बंदी घालण्यात आलेली आहे. या सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी रासायनिक घटक आढळलेला आहे जो किडनी निकामी होऊन मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAने SR13 ही या बॅचची विक्री, वापर आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या संबंधित स्टॉक हा फ्रीज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. याची उत्पादक कंपनी आहे श्रीसन फार्मा तामिळनाडू. आणि राज्य सरकारे कोणती आहेत ज्यांनी बंदी घातलेली आहे? तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू यांनी या सिरपवर पूर्ण बंदी घातलेली आहे. याचा परिणाम काय झालेला होता? तर मध्य प्रदेशामध्ये 11 बालकांचा मृत्यू झालेला होता, राजस्थानात 3 बालकांचा मृत्यू झालेला होता आणि या कप सिरपमध्ये 48.6% प्रमाणावर विषारी घटक आढळलेला होता. या विरोधात काही कारवाई देखील करण्यात आलेली होती. छिंदवाडा येथे सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आलेली होती. तसेच कंपनीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नागरिकांनी कोल्ड्रिफ कप सिरपचा वापर टाळावा आणि औषध विक्रेत्यांनी संबंधित बॅच तत्काळ परत जमा करावी असा सल्ला देखील सरकारमार्फत करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आजचा आता प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे. 2025 मध्ये $500 अब्ज संपत्ती असलेला पहिला व्यक्ती कोण झाला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1
जेफ बेझोस, पर्याय क्रमांक 2 वॉरन बॅफे, पर्याय क्रमांक 3 एलॉन मस्क आणि पर्याय क्रमांक 4 बर्नार्ड आर्नॉल्ट. तर याचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.